फुटलं क्रॅक गेलं पुन्हा वाळलं पावसात हात लावून दाखवतो काय सगळं मनी क्रॅकिंग झालं एक सुद्धा मनी म्हणजे घालवण्यासारखा राहिला नाही व्यापारी कोण किरकोळ 5,000 किती माल होता 5 खर्च 15 लाख रुपये संध्याकाळी घ्यायचीच होती ट्रॅक्टर मागून घे परत नाही पूर गेच पाहिजे आणि त्यामुळं जेवढं नितीन केलेलं जेवढं पैसे ही बागा आता काढण्याची वेळ आलेली आहे त्याला किती पैसे सर आम्ही असं नियोजन केलं आहे की आम्ही 15 एकर शेती ह्या वर्षी द्राक्ष शेती ही काढायचीच आहे कारण अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुष्काळ ह्या दोन्हीला सामोरे जाण्याचं ताकद शेतकऱ्यामध्ये तर राहिलेली नाही औषधाचे रेट वाढले गेले दुसरी गोष्ट आपल्याला व्यापारी वर्गाकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही एक वर्ष येणार दुसऱ्या वर्षी येणार नाही आला तर तो पैसे देत नाही वेळेवर आता देतो उद्या देतो असं सांगायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची किती एकर बाग काय आणि कशा पद्धतीने आता तुम्ही काय करावं तर तसे मी 22 वर्षाला शेती करतोय द्राक्ष बाग पण या निसर्गामुळं आता काढायचा निर्णय घेतला आहे आपण तर आम्ही एवढं जवळ 15 ते 16 एकर क्षेत्र ह्या वर्षी आम्ही आता तोडायचं चालू आहे किती जणात काढा आणि एक 5 ते 6 जण आम्ही आहे तसं आमचं एवढं 15-16 एकर क्षेत्र आहे आम्ही बसून सगळ्यांनी चर्चा करून असं ठरवलं आहे आम्ही किती पैसे आले असते काय झालं एकरी तसे 10 लाखाच्या आसपास उत्पन्न झालं पाहिजे ते उत्पादन मिळत नाही निसर्गाचं अवकाळी आलेला माल टोटल क्रॅक झाला व्यापारी मागतोय कितीला मागतोय व्यापारी मागतोय 15 रुपये 4 किलो मागतोय बट 15 रुपये 4 किलो जर त्यांना द्राक्ष काढून द्यायचे असे झाले तर लेबरचा खर्च भागत नाही मग त्या अभावी आम्ही ते डोक्यातनं सगळं संपवून टाकून डायरेक्ट आम्ही कोरड हातात घेतले तरी अशा द्राक्ष बाग शेती जगवण्यासाठी मी 16 बोर मारलेत 16पैकी कायला पाणी लागलं नाही असं बऱ्यापैकी सगळं करत आलो दुष्काळात टँकरनं पाणी घातलं तरी बागा वाचवायचा प्रयत्न केला तरी निसर्गाच्या ह्या सगळ्या आपत्तीमुळे आपण काही वाचवू शकत नाही त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे औषधाचा खर्च दानदुप्पट औषधाचा खर्च वाढला आहे त्याचे GST वाढले गेले त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला GST शेतकऱ्याला मिळत नाही पण त्यांना औषधाला GST आहे असा विषय झालेत सगळं टोटल आत्तापर्यंत खर्च मी एकरासाठी जवळ 5 लाख रुपये खर्चलेत एका एकराला 2 एकराला 10 लाख रुपये खर्च झाले 2 एकरात 10 लाख रुपये खर्च होऊन आता हाती काही नाही मदत अवकाळीची मदत कुठलीही भेटत नाही एकरी 25,000 रुपये अशी शासनानं जाहीर केली पण ती तात्पुरती तोंडाला पुसण्यासारखीच आहे आपला 3 एकर द्राक्ष बागेचा प्लॉट आहे त्यातला हा 1.5 एकर आपला नुकसान झाल्यामुळे आता काढण्यात चालू आहे आपला 5,000 पेटी माल होता 300 रुपयाने माल आज ठरवला आणि उद्या व्यापारी माल काढण्यासाठी गाडी घेऊन येणार होता पाटाचा जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे सर्व मणी तडकलेले आहेत तडकल्यामुळे एकही मणी मार्केटला घालवण्यासारखा राहिलेला नाही अवकाळी पावसामुळे सर्व मणी तडकले दुसऱ्या दिवशी सर्व मणी लेबर लावून उपसून घेतले परत त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे जेवढा माल राहिलेला होता तेवढासुद्धा माल सगळा तडकलेला आहे दुकानची उधारी 80,000 झालेले आणि मालाचे फक्त आणि फक्त 20,000 रुपये झालेत शेतकऱ्यांनी बाकीचे 60,000 कशाने भागवायचे रोख आणलेले वेगळेच लेबर लावलेले वेगळे पैसे त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे ही बाग आता काढण्यासाठी चालू आहे हे लेबरसुद्धा आपल्या खिशातल्या पैशाने लेबर लावून बाग काढण्यास सुरुवात आहे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरी कोणतीही पर्याय नाही
सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे. माझी अर्धा एकर द्राक्षाची बाग आहे आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झाल्यामुळं बाग काढायचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या गावातली एक साधारण 15 ते 17 एकरच्या आसपास अवकाळीमध्ये बागा सापडलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांनीच या 8-10 जणांनी असा निर्णय घेतला की आता ही द्राक्ष शेती बास, ह्याचा खर्च करून याचं काही उत्पन्न येत नाही अपेक्षित. आणि शेवटी आता ह्या स्टेजला तर असं झालं आहे की माल पूर्ण तयार झाला आणि गेला आहे. पहिल्या फॉवरिंग ह्याच्यात आधीमध्ये गेला तर काय वाटत नाही, पण सगळा बागेला पूर्ण खर्च केला आहे, माल द्यायला आला आहे. एक 2-4 दिवसात बागच पैसे हातात येणार आहेत. तोपर्यंत अवकाळीनं पावसानं टोटल बागाच क्रॅक झाल्यात. एक मणी असा शिल्लक राहिला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.